सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर जवळील होडगे रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडलेल्या नाट्यमय प्रकारामुळे तब्बल 3.5 तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून स्टेशन मास्तर के.एन. सिंग यांनी रेल्वे स्थानक परिसरातील उंच मनोऱ्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन, कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10 वाजता के.एन. सिंग हे मनोऱ्यावर चढले. त्यांनी जोपर्यंत रेल्वे DRM स्वतः घटनास्थळी येऊन माझी व्यथा ऐकून घेत नाहीत तोपर्यंत मी खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली होती. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, रेल्वे प्रशासनातील अधिकारी तसेच स्थानकावरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र के.एन. सिंग कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव आणखी वाढला. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन DRM अर्थात डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्टेशन मास्तरांशी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घेतली. सकाळी 10 वाजता सुरू झालेला हा धक्कादायक प्रकार दुपारी 1:23 सुरू होता. दुपारी 1:23 के.एन. सिंग यांनी मनोऱ्यावरून एक पायरी उतरायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मनोऱ्यावरून सुरक्षित खाली उतरत मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडून बाहेर येत आंदोलन मागे घेतले. खाली आल्यानंतर त्यांना पाणी पाजण्यात आलं. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा तणावपूर्ण प्रसंग निवळला. सकाळी तब्बल 10 ते दुपारी 1:23 सुरू असलेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान के.एन. सिंग यांनी नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले तसेच त्यांच्या तक्रारींचे स्वरूप काय होते याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.